वतीनं हा ग्रीन बॉन्ड या ठिकाणी लावला। आपले गिरीश भाऊ सांगत होते कशा प्रकारे या नाशिकमध्ये गुन्हेगाराची कंबर आम्ही तोडली, या नाशिकच्या गुन्हेगारांमध्ये दहशत पैदा केली। नाशिकमध्ये गुन्हेगारांचं नाही कायद्याचं राज्य आज चालतंय, कोणाची हिंमत नाही आहे आणि कोणी हिंमत केली तर त्याचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही, हे देखील आम्ही केलंय। पण याच्यासोबत आता नाशिकमध्ये 4000 कॅमेरे आम्ही लावतो आणि हे कॅमेरे म्हणजे शंकराचा तिसरा डोळा आहे, लक्षात ठेवा। या कॅमेऱ्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड लावली आहे। नाशिक मधलं या ठिकाणी प्रत्येक गुंडाची मुवमेंट आम्ही कॅप्चर करणार आहोत। नाशिकमध्ये काही घडलं तरी आमचा डोळा त्या ठिकाणी असणार आहे। याच्यामध्ये फेस रिकॉग्निशन देखील आहे, याच्यामध्ये बॅग रिकॉग्निशन देखील आहे, याच्यामध्ये नंबर प्लेट रिकॉग्निशन देखील आहे। सगळ्या प्रकारे आता नाशिकमध्ये कोणी बदमाशी करणार नाही याच्यावर नजर ठेवण्याकरता पोलिसांना आपण या ठिकाणी तिसरा डोळा दिलेला आहे। आणि त्यासोबत नाशिक महानगरपालिकेचं स्वतःचं फायबर ऑप्टिक टाकून एक प्रकारे नाशिकला स्मार्ट आणि सेफ सिटीमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो या करत असताना पाणी पुरवठा असेल, सिवरेज असेल, बीएसएनएल असेल, ऑप्टिक फायबर असेल, गॅस पाईपलाईन असेल, या सगळ्या गोष्टीचं काम एकत्रित हातात घेतलेलं असल्यामुळे पुढच्या काळात पुन्हा पुन्हा नाशिक खोदा अशा प्रकारची किमान महत्वाच्या रस्त्यावर वेळ येणार नाही, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील। पुढच्या काळामध्ये एक आयटीचा मोठा पार्क देखील या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत, इलेक्ट्रिक हब आपल्याला तयार करायचा आहे। नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या ठिकाणची गुंतवणूक आणायची आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर या नाशिकच्या संदर्भात काही विवाद देखील या ठिकाणी झाले आहेत। विशेषतः आपण जिथे साधूग्राम करतो त्या साधूग्रामवर झाडं तोडण्याच्या संदर्भातला एक विवाद उभा झाला। पहिल्यांदा तर काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या की कोणीतरी मला विचारलं, का हो म्हणाले तुमच्या नाशिकमध्ये तुमची महानगरपालिका ज्या झाडांखाली सीतामाई बसली होती ते झाडं तोडायला निघाली। अरे मी म्हटलं बाबा कोणी सांगितलं तुला? यामध्ये जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। ही जी जागा आहे या जागेमध्ये साधूग्राम आपण करतो, 1993 पासून रिझर्वेशन आहे, 3 लाही केलं, 15 लाही केलं, आताही आपण करणार आहोत। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे 2002 साली माझ्याकडे आता ठराव आहे, 2002 साली महानगरपालिकेने ठराव केला होता ही जागा अक्वायर करायचा। किती पैसे लागणार होते माहितीये? तेव्हाच्या किमतीप्रमाणे 7 कोटी रुपयात ही 54 एकर सगळी जागा ही अक्वायर होणार होती। ठीक आहे, राज्यकर्त्यांना वाटलं नाही, त्यांनी केली नाही। त्यानंतर आपण जर या साधूग्रामच्या जागेचा विचार केला तर आता माझ्याकडे 2 गुगल मॅप आहे। हा गुगल मॅप आहे, हा 2014-15चा गुगल मॅप आहे। इथे कुठे झाडं आपल्याला दिसतात का बघा,